अरविंद येऊ दे ना बाहेर, येऊन दे ना बाहेर. किती वेळ लावतो तू? हा मग तेच बघू, इथेच करा, एकच करा ना. गिरीश चल इथेच ये. हा माईक आहे इकडे, माईक बाईक बाईक. अरे या इकडे व्यवस्थित आहे. भूषण भूषण या इकडे या. चला लावायचं नाही प्लास्टिक आतमध्ये लावलं. अच्छा आतमध्ये लावलं. थोडं जागा करा मागे सरकार. सर आज आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करत आहे. बरोबर आहे. कशा पद्धतीने रेखाताई इथे या. रेखाताई और रेखाताई रेखाताईंना यायसाठी जागा द्या. याशी कशा प्रकारे ही यात्रा असणार जसं तुम्ही सांगितलं काय असेल वेगळा असावा. बाजूला व्हा. या दोघे या बाजूला. हॅलो कशा प्रकारे स्वरूप असेल या. हॅलो ते आज आम्ही असणारा या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. त्याच्यानंतर असणारं कोतवाल गार्डन मध्ये कोतवालांच्या स्मृतीनं असणारं आम्ही अभिवादन करणार. तिकडनं चेंबूरमध्ये शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा आहे त्यांना असणारा पुष्पहार घालणार. आणि दुपारी जे आहेत 3:30-4 वाजता हे आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत. महात्मा फुलेंचा जो शाहूवाडा आहे ते शाहूवाड्याच्या ठिकाणी छोटीशी बैठक आहे. आणि त्यानंतर साताऱ्यामधलं नायगाव जे आहे सावित्रीबाई फुलेंचं असणारं जन्मस्थान आहे तिथे वंदन करणार. आणि कोल्हापूरला असताना आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या स्मृतीनं असताना अभिवादन करून हा मार्च सुरुवात होईल. पाऊस मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव आहे आम्हाला. काही रस्ते बंद झालेत हेही आम्हाला त्याच्यातली जाणीव आहे. परंतु ओबीसी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस असला तरी ही आपली यात्रा निघालीच पाहिजे असा निर्धार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पावसातही हा लढा उभा आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि महाराष्ट्रामध्ये जे एका प्रकारचं असणारं ओबीसीचं भीतीचं वातावरण जे आहे आणि दुसऱ्या बाजूस दंगली होण्याचं असणारं जे वातावरण आहे ते दंगलीचं वातावरण शांत करणं आणि ओबीसीना दिलासा देणं की आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्याबरोबर आहे या दोन हेतूने असणारा शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च त्या ठिकाणी निघतो अशी परिस्थिती. जसं तुम्ही म्हणता की पाऊस अनेक ठिकाणी पुण्यात सुद्धा मोठा पाऊस पडतोय, मुंबईत सुद्धा पाऊस आहे. हो कोल्हापूरला सगळेच रस्ते बंद झालेले आहेत. पण आमचा सांगलीला जाण्याचा जो रस्ता आहे हातकणंगले मार्फत तो मोकळा अजून आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा रूट जो आहे कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली मिरज असा जो आहे तो मोकळा आहे. मिरजेनंतरचं जे आहे वातावरण ते एवढं ज्याला म्हणता येईल पाऊस निश्चितपणे आहे. पण ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये आहे, साताऱ्यामध्ये आहे, पुण्यात आहे, मुंबईत आहे त्या प्रमाणात तो नसल्यामुळे
यात्रा ही कंटिन्यू आहे. नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिले, पंकजा मुंडेंना दिले, शरद पवारांना दिले, छगन भुजबळांना आणि दिले. सगळ्यांनाच निमंत्रण दिले. कोणी कारण का हा येणार आहे काही ते सांगितलंय? अजून कोणाचंच आलेलं नाही. फक्त सोशल मीडियावरती छगन भुजबळ यांचं ट्विट आम्ही बघितलं, शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. अपेक्षा आम्ही करू की त्यांनी कुठे नाही कुठेतरी जॉईन व्हावं. सामाजिक संघटना त्याच्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटना आहेत की ज्यांनी हा कंटिन्यू झाला पाहिजे. की मगाशी जे म्हणालो कार्यकर्त्यांनी आहे किंवा हा त्यांच्या आग्रहास्तव असताना आम्ही हा कंटिन्यू करतोय अशी गोष्ट. सर, एकीकडे आपण पाहतोय की मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपूर्ण गावामध्ये धुमसत चाललेला आहे. एक लाईन तयार होते. दुसरीकडे सरकार म्हणते की सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांना सुद्धा यायला हवं, पण ते येत नाही. शरद पवार म्हणतात की 225हून जास्त जागा आमच्या निवडून येतील विधानसभेमध्ये. या परिस्थितीकडे शरद पवारांचं हे जे स्टेटमेंट आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, हा जो शब्द त्यांनी जो वापरला त्यातून मला वाटतं वातावरण चिघळलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि आता ओबीसीने असं वाटतंय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण का मीच पुढाकार त्यावेळेसचा होता. व्ही.पी. सिंगांनी हा ज्यावेळेस निर्णय झाला हे करायचा, जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, चंद्रशेखर असतील, त्यावेळेस की हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असताना मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असताना विनंती केली होती की हा सोशल इश्यू आहे. या सोशल इश्यूवरती असताना सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतंय, पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असताना हा निर्णयाला पाठिंबा दिला तर अधिक चांगला आहे. तर आमच्या त्यावेळेच्या माहितीप्रमाणे दोन्हीही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं. देणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं. आणि मग ह्याच्यातला मार्ग काय, तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंटमध्ये मंडल कमिशन त्या काळच्या 84-85च्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलंय. त्यालाच आधार धरून आपण असताना GR काढावा असं त्यावेळेसचा निर्णय झाला आणि तो GR झाला. सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये GR मार्फत काढणं याच्यावरती असताना कुठलंही भाष्य झालेलं नाही. पण त्या GR मधला जो आशय आहे की ओबीसीचं आरक्षण ही घटनाशीर आहे का, तर त्याला असताना इंदिरा सयानीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलंय की ते घटनेशीर आहे, घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे. परंतु GR मार्फत काढणं हा जो आहे म्हणजे आता जो खेळ चाललाय मला असताना जो दिसतोय तो की GR हा एमेंड केला जाऊ शकतो, GR हा स्टे सुद्धा केला जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो. ही जी आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते आम्ही 225 हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये 31 गेलेले असणारी परिस्थिती आहे. मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर 22 ऍडिशनल मतं आहेत अशी परिस्थिती आहे. 22 कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळतंय अशी परिस्थिती आहे. तर एका बाजूला हा 31चा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये 225 आणून ओबीसींचंच आरक्षण बंद करायचं का, हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही असणारा ओबीसीना आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान 100 आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजे. म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे. हिंदी में जानना चाहते हैं, जिस प्रकार का बारिश हो रही है लगातार, किस